राधे राधे. तर आज आहे मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आणि माझं उंबरठ्या लेपनाचीच मी तिकडं तयारी चालू आहे आणि पूजेचं सगळं सामान मी आधीच काढून ठेवलेलं आहे. आणि आपलं नेहमीसारखंच हळदीत गोमूत्र, गुलाबजल आणि त्याच्यानंतर ना दरवाजात थोडंसं पाणी शिंपडून घेतलेलं उंबरठ्यावर आणि मग हळदीचं लेपन इकडं चालू केलेलं. आणि हळदीचं लेपन खूप छान वाटतं जेव्हा हळदीचं लेपन करतो आणि खूप शुभही असतं. तर मला असं वाटतं तर जेवढं जमेल तेवढं आपण हळदीचं लेपन केलं पाहिजे. याच्याने नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही आणि पाणीसुद्धा भरून ठेवलंच पाहिजे. खरंच नकारात्मक ऊर्जा खरंच घरात प्रवेश करत नाही. नाहीतर आपण कितीही कमवा, काही घरात शांती खरंच लाभत नाही. तर माझा स्वतःचा असा अनुभव आहे की ज्या पण आपण अशा चांगल्या गोष्टी करतो त्याच्यातनं आपल्या घरात खूप चांगली ऊर्जा येते आणि घर तर उंबरठा तर खरंच छान दिसतो आणि मला तर खूप आवडतं. आणि आज उंबरठ्यावर ना 8 टिपके ठेवले होते अष्टलक्ष्मीच्या स्वरूपात आणि आज महालक्ष्मी विष्णू भगवंतांचा पण छान योग होता. तर पूजेत आज त्यांनासुद्धा स्थान होतं आणि जिकडे महालक्ष्मी असतील तिकडं विष्णू भगवंतांचं स्थान माझ्या अंदाजाने असायलाच हवं. कारण माता लक्ष्मी खूप चंचल आहेत. जिथं विष्णू भगवंत असतात तिथंच त्या थांबतात. इथंच एंड करते. राधे राधे.